डोळे बंद करा आणि समोर असं बघा, की तुम्ही माकड हा प्राणी सोडून बाकी कुठल्याही प्राण्याचा विचार करा. आपण माकडाचाच विचार करू. हं. कारण आपल्याला सांगितलंय त्याचा विचार करायचा नाही. तर बरोबर. मनाचा तो स्वभावच आहे, की विचार करणं. त्याला हं. तुम्ही थांबवू शकत नाही नाही. थांबवू शकत. शरीराच्या साहाय्याने ठीक आहे आपण आसनं करतो. मग शरीर आणि मन याच्यामधला दुवा कुठला आहे? तर तुमचा श्वास आहे. श्वास. मग श्वासावर तुम्ही लक्ष आणा. मग दिवसभरात जेव्हा तुम्हाला कधी वेळ मिळतो, शांत बसा. थोडा हं. वेळ दीर्घ श्वसनाचा अभ्यास करा किंवा असं स्वतःला बजावा, की मी दिवसातनं एक ठराविक वेळेला किंवा अगदी 4 वेळेला जेव्हा केव्हा मला वेळ मिळेल, मी बाजूला बसेन. ज्या काही कामातनं 2 कामातनं वेळ हं. काढून एक मी 12 वेळा 12 आवर्तनं करेल दीर्घ श्वसनाची, 27 करेल. आपल्या क्षमतेनुसार आपल्याला जेवढा वेळ असेल त्याच्यानुसार जर हे करत गेलो, तर हळूहळू आपल्याला हा फरक आपल्यामध्ये नक्कीच दिसायला लागतो. बरोबर. मग आपल्या क्रियाप्रतिक्रियांमध्ये किंवा हं. आपण ज्या प्रकारे आपले शब्दोच्चार आहेत, या सगळ्यांमध्ये आपल्याला नक्की त्याचा खरंय. जो प्रभाव आहे, तो हळूहळू आपल्याला तो नक्कीच दिसायला लागतो. एका दिवसात होणारी ही नक्कीच गोष्ट नाहीये, नाही आहे. नाहीये. याला वेळ आपल्याला द्यायला लागतो. हं. पण जर आपण हळूहळू जसं आपल्या म्हणजे ज्या भावभावना आहेत, हं. क्रिया-प्रतिक्रिया आहेत, जितकं आपण त्याच्या बाबतीत सजग होत जाऊ, तितकी ही जी प्रतिक्रिया आहे प्रक्रिया जी आहे ही अतिशय सूक्ष्म होत जाते त्या बाबतीमध्ये. बरोबर.